चाललोय स्वामी आजोबांकडे. हॅलो गाईज, तर मी अशा प्रकारे रेडी झाले आणि तुम्हाला तर समजलंच असेल कारण मिहिराने सांगितलं की आज आम्ही कुठे चाललो आहे. तर आज आम्ही चाललो आहे स्वामी समर्थांच्या मठात त्यांचं दर्शन घ्यायला आणि शंकर महाराजांच्या सुद्धा मठामध्ये जाणार आहे कारण तो तिथून खूपच जवळ आहे आणि आम्ही दोन्ही ठिकाणी एकत्रच जातो. तर आम्ही निघालो आहोत आणि आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे. तर तुम्हाला सर्वांना स्वामीमय शुभेच्छा. आणि जे कोणी तुम्ही भक्त असाल स्वामींचे तर त्यांना नक्कीच प्रत्यय आला असेल की स्वामी समर्थ काय करू शकतात आणि ते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतील तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची काळजी करावी लागत नाही. तर आम्ही पोचलो आहे शंकर महाराजांच्या मठामध्ये आणि इथे आल्यावर खूप पीसफुल वाटतं कारण इथे खूप छान छान झाडं आहेत आणि पहिल्यांदा स्टार्टलाच आंब्याचं छान भलं मोठं झाड होतं आणि कैऱ्यासुद्धा लागल्या होत्या. तर मी राहुलला म्हटली की कधी एकदा आपण गावी जातो आणि आंबे आणतो असं झालं मला. स्वामी समर्थांचं शंकर महाराजांच्या मठामध्ये एक छोटंसं मंदिर आहे, तिथे दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग मिहिराने छानपैकी गणपती बाप्पाचं सुद्धा दर्शन घेतलं. शंकर महाराजांच्या पाया पडून मग आम्ही निघालो स्वामी समर्थांच्या मठामध्ये. स्वामी समर्थांच्या मठामध्ये आज भरपूर गर्दी होती कारण भरपूर सारे भक्त देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे येत असतात. तर त्यामुळे हा मठ खूप प्रसिद्ध आहे टिटवाळ्याचा. तर तुम्हीसुद्धा जर कधी नसाल आला तर इथे येऊन रुंद्याच्या टिटवाळ्याच्या स्वामी समर्थांच्या मठामध्ये नक्की व्हिजिट करा. आणि खूप छान मठ आहे, ऐसपैस आहे आणि त्यांची जी सोय आहे म्हणजे ते लोक महाप्रसादाची सोय करतात, त्यानंतर दर्शनाची वेगळी सोय, भजन चालू होतं, तर ते खूप छान आणि सिस्टमॅटिक वाटतं. आणि तिथे आम्ही बसलेलो, आम्हाला बसून आम्हाला किती वेळ झाला आम्हाला माहीतसुद्धा नाही कारण आमचे शेजारी येणार होते. सो आम्ही त्यांची वाट बघत बसलो. छानपैकी भजन ऐकत मिहिरा त्याच्यावर डान्स करत होती थोडा. त्यानंतर दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आमचे जे शेजारी आहेत ते थोडे लेट आलेले तर मग त्यांच्यासोबत आम्ही घरी जायला निघालो. तर असा गेला आजचा आमचा दिवस आणि खूप छान आणि प्रसन्न वाटलं. तुम्ही जेव्हा पण कधी असं एक सॅड सिच्युएशन किंवा कसलंही तुम्हाला डिप्रेशन असेल तर स्वामींच्या मठात जाऊन त्यांचं दर्शन घ्या आणि तिथे थोडा वेळ बसा. तुम्हाला नक्की छान अनुभव येईल आणि जीवनामध्ये काहीतरी नवीन करावंसं वाटेल. तर श्री स्वामी समर्थ. आणि हे आहेत आजचे आमचे काही फोटोज. स्वामींच्या इतर कोणत्या मठामध्ये तुम्ही जाऊन आलात स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाच्या दिवशी ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. भेटूया लवकर.